पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर वक्तव्यामध्ये शरद पवारांना आपला गुरु घोषित केलाय। येत्या काळात विद्याप्रतिष्ठानच्या नव्या वास्तूचं उद्घाटन करण्याच्या निमित्तानं हा शिष्य आपल्या गुरुच्या भेटीला बारामतीत जाणार आहे। 16 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत असतील। त्यामुळे अनेक वेळेला यापूर्वी जसे मोदी आणि पवार एकत्र दिसले तसेच 16 ऑक्टोबरला बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानच्या आवारात पंतप्रधान मोदी आणि खासदार शरद पवार दिसतील। विद्याप्रतिष्ठानची स्थापना मी जेव्हा केली तो दिवस 16 ऑक्टोबर त्यामुळे स्थापना दिवशी हे स्वागत आपण करावं आणि आम्ही विनंती करतोय जे फायनल झालं तर 16 ऑक्टोबरला नरेंद्र मोदीच्या हस्ते उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देखील शरद पवार साहेब केंद्रामध्ये कृषी मंत्री होते। त्याही वेळेला सर्वाधिक मदत गुजरातला कोणी केलं असेल तर शरद पवार साहेबांनी केलं असं मोदी साहेबांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे। जेव्हा पवार साहेब केंद्रामध्ये कृषी मंत्री होते तेव्हापासून मोदीजींचे आणि पवार साहेबांचे चांगले संबंध आहेत। त्यामुळं लगेच याचा काहीतरी अन्वयार्थ करणं चुकीचं ठरेल। आणि राहिला प्रश्न महिला आरक्षण विधेयकाचा, तर पवार साहेबांची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे की देशामध्ये महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे। त्या बाजूने पवार साहेब योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतात। याआधी देखील बघितलं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी याच्यापूर्वी देखील बारामतीमध्ये आलेले आहेत आणि शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत। त्यामुळं अशा कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी येणं याच्यामध्ये काहीही गैर नाही, काहीही चुकीचं नाही। आणि शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार साहेबांचं एक वेगळं स्थान आहे। त्यामुळं हे दोन्ही नेते एकत्र येणार असतील, बारामतीमध्ये एखाद्या कार्यक्रमाला येणार असतील तर निश्चितपणे महाराष्ट्राची जनता त्यांचं स्वागत करेल।